अघोरी प्रकार घडून आणला, SIT मध्ये याचा सुद्धा तपास झाला पाहिजे. कारण बऱ्यापैकी ही अघोरी पूजा आणि दादाचा विमान अपघात याचा संबंध नाकारता येणार नाही. नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या विरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली असून त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 100 व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या कथित जादू टोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी थेट आणि गंभीर आरोप करत म्हटलं आहे, या तारखा नीट बघा. 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 या दिवशी अनुक्रमे शिवरात्री व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. या आश्रमात अघोरी पूजा चालायच्या. शिवाय बाबांचे भक्त याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पूजा करू शकतात. मी अजितदादांच्या इतक्या वर्षांच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती. दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोटांना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरातचे VSR कनेक्शन उघड झालंय. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कारनं पुण्याला जाणारे दादा 28ला सकाळी VSRने कुणाच्या सल्ल्यावरून गेले. या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरम्यान CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजबावी धुके की धोका? अघोरी पूजा कोणाची? पाणी इथं पण मुरताना दिसतंय. दरम्यान या प्रकरणावर रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, अजितदादांच्या सहयोगानं सोसायटी येथील निवासस्थानाबाहेर आणि देवगिरी बंगल्याबाहेर जादूटोणा झाल्याची माहिती समोर आली आहे. ती अतिशय भयंकर आहे. जर हा जादूटोणा नाशिकच्या भोंदूबाबानं केला असेल तर त्यामागं सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर कोण कोण आलं? 27 जानेवारीला संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणं गरजेचं आहे. तसेच सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही. सध्या या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.